किसी आपसे नाराज नहीं हूँ, मैं हैरान हूँ क्या देशाचा प्रधानमंत्री आगे आगे देखो होता है. The only drama I enjoy, which I watch in a theater. यशस्विनी हा असा कार्यक्रम आहे की संपूर्ण राज्यात महिलांचा ट्रेनिंगचा कार्यक्रम आम्ही घेतो. महिला सक्षम व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्यांना फायनान्शियल ट्रेनिंग आम्ही म्हणजे लिटरसी म्हणजे शिक्षण तर आहेच सगळ्या महिलांना, पण त्यांनी व्यवसाय कसा करावा, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांना या देशाच्या नियम कायद्यांबद्दल माहिती. म्हणजे अतिशय छोटी गोष्ट तुम्हाला सांगते जी प्रकर्षाने दिसते की समाजामध्ये साधी गोष्ट म्हणजे लग्नाचं रेजिस्ट्रेशनही नसतं कित्येक महिलांचं, आणि त्याच्यामुळे त्या अधिकारांकडून अनेक वेळा वंचित राहतात. आणि असे अनेक अनुभव मला आले राज्यात काम करताना. तर प्रत्येक लग्न हे रेजिस्टर झालंच पाहिजे हे मोठं अभियान आता महाराष्ट्रात आपल्याला घ्यायचं आहे. ते यशस्विनीच्या माध्यमातून होईल. महिला सबलीकरण, त्यांचे अधिकार, त्याच्यासाठी एक महिला वकील ज्याला लीगल लिटरसी म्हणतो, म्हणजे फायनान्शियल लिटरसी अर्थ करण्यासाठी, आणि लीगल लिटरसी त्यांच्या अधिकार. संविधानाने तुम्हाला काय अधिकार दिले किंवा पार्लमेंटने तुम्हाला काय अधिकार दिले ते महिलांना माहिती असावे, आणि काम करत असताना हे सगळे अधिकार त्यांच्याकडून पोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याच्यासाठी कपॅसिटी बिल्डिंग प्रत्येक जिल्ह्यात आम्ही करतो. आणि अनेक वर्ष आहेत, अनेक वर्ष आहे, 10-12 वर्ष काम चालले, पण खूप नवीन त्याच्यात गोष्टी होत आहेत चालतात. त्यामुळे त्याचा एक आढावा घेण्यासाठी हो आहे. ताई पुढे गेले काही 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य होता, तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवणं चर्चा देखील झाली, पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं असं आमचं मत नव्हतं, असं आशिष शेलार म्हणाले. आणि त्याच्यात तथ्य आहे असं मुनगंटीवार आज म्हणाले, आणि राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली आणि आता त्याचं प्रायचित्त आम्ही भोगतोय असं मुनगंटीवार म्हणाले. एखादा माणूस इतक्या गोष्टी कबूल करत असेल आणि प्राईजची चूक वगैरे एवढं म्हणत असेल, हा किती त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आणि मी योग्य अयोग्य खरं नाही खरं हे म्हणतच नाही, पण राष्ट्रवादीबद्दल इतक्या प्रेमाने आज ते बोलत आहेत, हे ऐकून मनाला आनंद झाला. आणि कुठेतरी एक आशेचं किरण दिसतंय मला की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जरी आम्ही आमचे वैचारिक मतभेद असले तरी मनातले विरोध जर कमी होऊन एक चांगली चर्चा, जरी विरोधात असलो तरी एकामेकाचा विरोध हा जरूर झाला पाहिजे, पण तो वैचारिक झाला पाहिजे. तर ते जर येथे महाराष्ट्रात होणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. वैचारिक मतभेद असलेच पाहिजे, मतभेद नसावे, आणि कुठल्याही विषयामध्ये कटुता नसावी, आणि ज्या कुठल्याही कृतीतून आपल्या राज्याचं जर नुकसान होत असेल तर ते कुठल्याही पक्षाची कृती अयोग्यच असेल. काही दारूवरील कर कमी करून दारू स्वस्त करण्यापेक्षा पेट्रोलवरील कर कमी करा, अशी खोचक टीका पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ठाकरे सरकारवर केली. काय म्हणाला? माझी आदरणीय माननीय पुरीजींना एवढीच विनंती आहे की ते म्हणतायत ही सूचना आम्ही ऐकून घेतली आहे, छान सुझाव आहे, पण मग आजचा जो कर आहे पेट्रोल किंवा डिझेलचा हा राज्यापेक्षा केंद्राचा जास्त आहे, आणि डेटाबेस आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे पुरीजींना कदाचित, म्हणजे ते खूप वरिष्ठ आहेत आमच्यापेक्षा, खूप अनुभवी आहेत, खूप अचीवर आहेत, ते तज्ज्ञ आहेत ते. त्यामुळे हे सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रांजळपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं ट्विट जर त्यांनी काल पाहिलं असेल आमच्या राज्याच्या, तर मला असं वाटतं ह्याच्यावर जास्ती चांगली चर्चा होऊ शकते. युपीमध्ये युपींनी मस्जिदीवरचे बोंडे उठवले, त्याने राष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केले, काय म्हणाले? आमचं युपीतील मस्जिद उतरवले, तिथे योगी आहेत
आणि इथे सर्व राज्यात आपल्या भोगे आहेत अशी टीका केलेली आहे. कसं आहे की टीका करणं हे विरोधकांचं काम आहे. त्याचं मी मनापासून मोठ्या मनाने स्वागत करते. कारण का असं असावं की माणसाने आयुष्यात नेहमी दिलदार असावं. त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य आमचे जे महाराष्ट्रातली समस्त मायबाप जनता आहे त्यांची सेवा करत राहावी सरकारमध्ये राहून, आणि आमच्या विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करत राहावी म्हणजे आमच्यावरही चेक राहतो. त्याच्यामुळे आमच्यावर ते टीका करतात त्याचं मी मनापासून स्वागत करते. मैडम, जैसा देखा जाए कि संजय राउत ने और नवाब मलिक ने किड्स मैया पर, देवेंद्र फडणवीस पर काफ़ी आरोप लगाया था, और यहाँ तक किड्स मैया पे आरोप लगाया था कि पालघर में उनकी काफ़ी ज़मीनें, उन्होंने ट्वीट करके भी कहा था उसमें ईडी के भी अधिकारी हैं और गृह मंत्रालय आपके पास है. तो इसमें अभी तक सरकार ने कितना एक्शन लिया है और अपडेट क्या रहेगा, इसमें क्या है अभी तक का? मैं बताऊँ मैं केंद्र सरकार में एक सांसद हूँ, इसलिए डिपार्टमेंट क्या काम करता है वो मुझे नहीं होता. जो आप पेपर में देखते हैं उसी से मुझे पता चलता है. तो अगर आप गृह मंत्री से अगर आपका चैनल बात करे तो आपको ज़्यादा ऑथेंटिक न्यूज़ पता चलेगी. मॅम, ताई, माझा एक प्रश्न असा आहे. आरामात मी घाई करत नाही, सगळ्यांना माझा असा माहिती. प्रश्न आहे की केंद्र भरपूर पैसा देतो कशासाठी? विकास कामासाठी. पालघर जिल्हा असेल, कुठलाही जिल्हा, पालघरचे मी विचारतो, हा एवढा मोठा निधी आणण्यासाठी आता ठेकेदार मंत्रालयातून डायरेक्ट मंत्रीतून आणतात आणि त्यासाठी वेगळा निधी मागितला जातो. परत ती हे आणण्यासाठी निधी परत मंजूर झाल्यानंतर परत LOC म्हणून आणण्यासाठी पैसे आणण्यासाठी पुन्हा पैसा मागितला जातो. हे चित्र कधी बदलणार? मोठ्या प्रमाणात म्हणजे ग्रामीण भागात जेवढा पैसा त्या पात्राने विकास इथल्या आदिवासीचा झालेला पाहिजे. आम्ही बाबा मोखाड्यामध्ये होतो, बंधारे 3 वर्षापूर्वी बांधले जातात, परत तेच दगड त्याच बंधाऱ्यामध्ये टाकले जातात, तेच बंधारे 3 वर्ष पुन्हा लिकेज होतात. हा विकास याला म्हणता येईल का? याच्यावर म्हणजे आमदार बरोबर चांगला निधी आणतात. हा प्रश्न माझ्या या हिशोबाने प्रश्न आहे की हे कधी थांबणार, म्हणजे मंत्रालयामधला हा होप कधी थांबणार असतो? मला असं वाटतं कसं जर असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरची इन्क्वायरी करायची पाहिजे आपण. आता आमच्याकडे तसं होत नाही, आणि असं जर वारंवार तुम्ही म्हणताय तसं होत असेल तर मी आमदाराला विनंती करेन. मला वाटतं आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा जाब विचारला पाहिजे, आणि अडचण आली तर ब्लॅकलिस्टही करता येते. मैडम, दूसरा सवाल ऐसा है PWD को लेकर संबंधित है मेरा, कि जवार मखाड़ा जवार की जितने भी PWD के ऑफिस हैं उसमें सबसे ज़्यादा भ्रष्टाचार का अड्डा है. देखा जाए तो यहाँ पे कितनी घटनाएं, ऐसे कई उदाहरण हैं कि जो रास्ते बनाए जाते हैं, कितनी बार रास्ते रियल में रहते नहीं, उसके पैसे ठेकेदार को दिए जाते हैं. कितनी बार ऐसा रहता है कि रास्ते बनते हैं तो वहाँ पे जो है उसमें बड़ा भ्रष्टाचार होता है. और तो ऐसे लेकर एक खासदार होने के नाते आप इस पर क्या कार्रवाई करेंगे और आप कितना ध्यान देंगे इस मुझे पर? कोई कार्रवाई करने का अधिकार नहीं है, लेकिन आपने कुछ कहा तो मैं RTI जरूर कर सकती हूँ. उतना तो मुझे, उतना आपके लिए मैं कर सकती हूँ. ताई, भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये पवार साहेबांनी एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात 6 महिन्यापूर्वी पवार साहेबांचं एक ॲफिडेव्हिट समोर आलंय की राजद्रोहाचा हा जो गुन्हा आहे कालबाह्य झाला आहे, मात्र राणा दाम्पत्यांमध्ये तो लावला गेला आहे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला नाही माहिती कुणावर कुठला निवड लागलाय. मला असं वाटतं कोर्ट आहे या राज्यामध्ये, आणि मला असं वाटतं तुम्ही जी केस विचारताय ती आता मॅटर इज सब ज्युडिस. त्याच्यामुळे माझ्यासारख्या एका खासदाराने मॅटर जे सब ज्युडिस आहे ह्याच्यावर बोलणं किती योग्य आहे हे मला असं वाटतं त्याचं आत्मचिंतन मीही केलं पाहिजे आणि पत्रकारांनी केलं पाहिजे की आपण ज्या गोष्टी सब ज्युडिस आहेत त्याच्यावर आपल्याला खरंच बोलायला किती अधिकार आहे. काही सध्या राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव खूप वाढलेले आहेत आणि महागाई वाढलेली आहे. ते सामान्य माणसाच्या महागाईने होरपळत आहे. आपण केंद्रात खासदार आहात, त्याच्याबाबत काही पाठपुरावा करणार आहात का? माझ्या पार्लमेंट ह्या जे सेशन गेलं त्याचं प्रत्येक भाषण काढून बघा. मी गेले 2 महिने सातत्याने रोज मिळेल त्या व्यासपीठावर, आणि त्या देशाचं सगळ्यात उच्च व्यासपीठ म्हणजे पार्लमेंट, इथे मी सातत्याने केंद्र सरकारला सारखं म्हणत होते की सांभाळून बघा, कारण का आज नाही तर उद्या महागाई होईल. त्याच्यामुळे तेलाच्या किमती वाढणार आहेत. आत्तापासूनच काहीतरी व्यवस्थित निर्णय घ्या. पण योगायोग म्हणाल का काय म्हणू मी, जोपर्यंत UPचं इलेक्शन आणि मतदान झालं नव्हतं तोपर्यंत काय पेट्रोलच्या भावामध्ये काही अंतर नाही झालं, आणि ज्या दिवशी मतदान झालं आणि रिझल्ट लागला तो दिवस आणि आजचा दिवस, डेटा कॅन स्पीक फॉर इटसेल्फ. तुम्ही बघा, सरकार सोडू बघतंय का? नाकारता येत नाही. त्यांना त्या पोलिसांना फोन करून
दादांनी, मी आणि आनंद दादा आम्ही तिघांनीही त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि खरंच हा थोर मुलगा आपल्या महाराष्ट्राचा, आपल्याला अशा आपल्या मुलांचा, पुत्रांचा आणि पोलीस यंत्रणेचा अभिमान असला पाहिजे. आपली पोलीस यंत्रणा ह्या कामासाठी दुर्दैव आहे की ह्या राज्यातला जो खटकर पोलीस आहे तो आज बिचारा नको त्या कामात अडकला आहे आणि आमचा सुपुत्र बघा किती छान काम करतोय. तर सगळे बाकीचे जे नको ते कामं आता ज्या बिचारे आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना करायला लागतंय ती बंद झाली तर सर्वसामान्य जनतेची सेवा जास्ती उत्कृष्टपणे होईल. मैडम कल आपण यशस्वी अभियान असं राबवत आहात सर्व राज्यामध्ये. गेले अनेक एकूणच बघायला गेलं तर महिलांवरील अत्याचार राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. इव्हन पालघर जिल्ह्याचे आपण गेल्या 2 वर्षाचा आढावा घेतला तर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. ह्याला आळा कसा बसेल आणि त्याच्यावर आपल्या या अभियानामार्फत काय उपाय नाही, महिलांवर जे अत्याचार होत आहेत ते पूर्णपणे थांबले पाहिजे. वाढणं तर सोडा, एक झाला तरी ते राज्यासाठीच वाईट आहे, कुठल्याही जिल्ह्यात झाला तरी माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात सातत्य आपण ठेवलं पाहिजे. महिलांना त्यांचे अधिकार सांगितले पाहिजे आणि क्विक ॲक्शन झाली पाहिजे. म्हणजे एखादी घटना घडली तर त्याच्यात तातडीने ॲक्शन घेऊन त्या व्यक्तीला जर शिक्षा झाली, म्हणजे अशी आपल्याला प्रकरणं तुमच्याही चॅनलवर दिसत आहेत. पटकन महिला आयोगाकडे जाते, महिला आयोगाकडून नोटीस काढली जाते, त्याला जाब विचारला जातो. म्हणजे आता सगळ्यांना कळलंय की एक चांगला मेसेज जातोय आणि महिलांची कशाला, नागरिकांची सुरक्षितता ही कुठल्याही तिथल्या असलेल्या सरकारची नैतिक जबाबदारी असते. मग आम्ही असू दे किंवा कोणी सरकारमध्ये असू दे, ह्या गोष्टी कुठल्याही सरकारने केल्याच पाहिजेत आणि नागरिकांच्या, महिला, पुरुष, मुलं सगळ्यांची सुरक्षितता ही महत्त्वाचीच आहे. मॅम, myself Ram Kumar from Hindustan Times. Question I want to ask is, we have to share a very cordial relationship with Raj Thakre, Manse. Not with Manse, with Mr. With Raj. Raj Thakre. So do you think by making such statements over here about Hindu and all that, is this a revival for Manse as well as for Raj Thakre? The way he is speaking now on this loudspeaker नीचे around May 3, giving the threats and all. As a personal friend of Mr. Raj Thakre, what is your opinion on this? Is this an attempt to revive himself politically? What is your comment? I really don't. I won't be able to comment. हर एक की राजनीति अलग होती है. मेरी राजनीति सिर्फ कंस्ट्रक्टिव और डेवलपमेंट की राजनीति. Well, last question is I can't comment what other people is doing. because I have been asked to Please, ask. please. Head office ने क्या बोला है? Yes, that's right. The recent controversy going on between Navneet Rana and her husband, and whatever is going on with the loudspeaker thing and all this, which is not of prime importance. What do you think? Who is behind all this? Who is behind who is the force, guiding force? Then Mrs. Navneet Rana and her husband and what so-called drama that is going on in Maharashtra. Who do you think is behind all this? You know, the only drama I enjoy, which I watch in a theatre, especially Shivaji Mandir. I like the Batata Vadas also there, and I enjoy. मला नाटक जे असतं ना ते थिएटरमध्येच बघायला आवडतं. त्याच्यामुळे तुम्ही ड्रामा शब्द वापरला त्याचं उत्तर माझं असं आहे की ड्रामा जो असतो, म्हणजे तुम्ही ड्रामा शब्द वापरला, तुम्ही कुठल्या ड्रामाबद्दल बोलताय मला माहिती नाही, बट आय एन्जॉय थिएटर ओनली इन अ theatre, which is very, I love drama, I love cinema, but only in an E-Square or on Netflix or on Amazon, not in real life. What about these things are going on, ma'am? To be honest, I am, by the grace of my party and the trust that people have shown on me, I am blessed with a lot of work. So between being a member of parliament, a member of NCP, a member of YB Jawan Center, being a mother, being a wife, being a daughter, my hands are so full that I have very little time to be distracted by anything else. नाही, हे बघा, विरोधकांचं कामच आहे, आमचं दडपशाहीचं सरकार नाही हो. त्यांनी मागण्या केल्याच पाहिजे, मी त्याचं स्वागत करते. त्यांनी मोर्चे काढले पाहिजे, त्यांनी आंदोलनं केली पाहिजे, पण शांततेच्या मार्गाने. त्यांनी आमच्यावर टीका केली पाहिजे. ह्यालाच तर डेमोक्रेसी म्हणतात ना. त्याच्यामुळे विरोधकांनी या गोष्टी केल्याच पाहिजे, त्याचं मी मनापासून स्वागत करते. विरोधक पण दिलदार पाहिजे, तेव्हा मजा येते.
ताई हाच प्रश्न मी पुढे घेतो GST केंद्र सरकार एक आघाडी देश पातळीवर झाली पाहिजे, तर त्याकडे आपण कसं म्हणतो आणि अशा विरोधातल्या आघाडीचं तर भवितव्य काय असेल? मला असं वाटतं कुठलंही सरकार असू दे, केंद्रातलं असू दे किंवा महाराष्ट्रातलं असू दे, एक सक्षम विरोधक हा असलाच पाहिजे. नाहीतर चर्चा कशी वाढते, नाहीतर ते दडपशाही होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र असू दे किंवा राज्य, एक सक्षम विरोधक हे सगळीकडे असली पाहिजे आणि विषयांवर चर्चा झाली पाहिजे. साहेब असं म्हणतात की अशा प्रकारचे देश पातळीवर आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तर त्याच्या बाबतीत भवितव्य काय असेल? तुम्हाला काही महिन्यांमध्ये दिसेल काही मुख्यमंत्री म्हणजे नॉन BJP स्टेटचे त्यांचं भेटायचं वगैरे चालेल. बघूया आता खरंच अनेक राज्य हा जो महागाईचा भडका झालेला आहे त्याच्यामुळे सगळीच राज्य त्याच्यात व्यस्त आहेत. कारण का एवढी महागाई झाली, सोशल सेक्टर प्रोग्रॅम्स त्याच्यामुळे अडचणीत येतील. केंद्र सरकारमधून GSTचे पैसे वेळेवर ठरल्याप्रमाणे येत नाही आणि GST मध्ये अनेक वेळा हा कर वेळेवर येत नाही, त्याचा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात त्याच्यामुळे अडचण हे सगळं करणं आमची पहिली नैतिक जबाबदारी. बदललेली वाटते का? हो, म्हणजे आता सरकार बुलेट ट्रेनचं तर भूसंपादन वगैरे खूप जोरात सुरू चाललंय आणि आता रायलेलं सुद्धा जवळपास पालघर तालुका एक मिनिट. मागच्या काळात सुरू केलं होतं, मागच्या सरकारने चालू केलं होतं. त्याचे पैसे विषय पेंडिंग तर 5 गाव बाकी आहे. पालघर तालुक्यामध्ये आमदार साहेब पालघर फक्त तालुक्यात 5 गाव बाकी आहे. पालघर तालुक्यामध्ये जवळपास 65% झालेलं आहे. पालघर तालुक्यामध्ये आणि तर प्रेशर एवढं आहे की त्याच्याकरता डहाणू आणि तलासरी भागामध्ये लोक विरोध करत होते, तिथे होत नाही. तर त्याच्याकरता आता मला वाटतं डेप्युटी कलेक्टरांची खास डहाणूच्या भागाकरता जिथे लँड ॲक्विजिशन झालं नव्हतं तिच्याकरता तिथे नेमणूक झाली. अशी परिस्थिती हो बुलेट. आणि आता राहिलं होतं ते ॲप्लिकेशन पूर्ण होण्याकडे झालं. म्हणजे सर्वात तक्रार बुलेट बाबतीत होती की पालघर जिल्ह्यातली लँड ॲक्विजिशन फार मोठं होतं आणि आता 2019 म्हणजे आता या 2019 नंतर जे म्हणजे इथे थांबलं होतं ते सर्व लँड ॲक्विजिशन आता येत्या काही दिवसामध्येच पूर्ण स्थिती आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की भूमिका बदलली की काय. देवेंद्र पाटील आले होते आता मागे इथे, तेव्हाही आम्ही त्यांना विचारलं होतं तर आम्ही म्हणाले की आमची भूमिका तीच आहे. पण तसं असेल तर लँड ॲक्विजिशन जर होत असेल तर त्याला मलाही तेच वाटतं की आमची भूमिका तीच आहे. कारण एक आपण मी स्वतः त्याचा साक्षीदार होतो, असं उल्का महाजन वगैरे सर्व आले होते. एकच मिनिट काय झालं त्याच्यामध्ये ज्यांनी जमीन देण्यासाठी ज्यांनी स्वतःहून मान्यता दिली त्यांच्या जमीन त्यांनी आधी लिहून दिली होती की आम्ही देतोय वगैरे आणि कधी घरांना करून दिले होते. त्यांनी सगळ्या गोष्टी याच्यात होतं. पेमेंट तर जे होतं का पेमेंट त्यांना मिळत होतं म्हणून का पैसे नाही मिळाले, कमी मिळाले. आपल्याला माहिती आहे त्यामध्ये किती केसेस झाल्या, किती लोकांना जेलमध्ये जावं लागलं वगैरे. तर त्याच्यामध्ये काय की ज्या लोकांनी स्वतःहून जमिनी दिल्या आता ज्यांचा विरोध त्याच्यामध्ये आपण आहोत ना. नाही लोकांनी दिल्या नाही मॅडम. आता कंपल्सरी ॲप्लिकेशनकडे चाललंय. कंपल्सरी ॲप्लिकेशनकडे चालला एजंट म्हणजे कोणते मॅडम? ज्याने अँटी करप्शनने महसूल विभागाने पकडलेले आणि महसूलमध्ये सेवानिवृत्त झालेले असे लोक नियुक्त करण्यात आले. काही सामाजिक आणि आता कंपल्सरी लँड ॲक्विजिशनकडे यायला लागलं. ना आपला प्रश्न आहे तर भूमिका आमची आहेच ना. ज्याच्या लोकांनी आपल्याला विरोध दर्शवला होता त्यांच्या बाजूने आम्ही असे काही लोक कोर्टमध्ये आहेत, काही ज्यांनी विरोध त्याच्यावर आपण आहोत ना. पण ज्यांनी स्वतःहून जमीन दिल्या आहे मागच्या काळात त्याची काही तक्रार नाही. त्याबद्दल आता 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये व्हायला लागले. पण ज्यांनी आपल्याला सरकारच्या कामाची पद्धत माहिती आहे प्रशासनाची, कशा प्रकारे मी जर तयार नसेल तर मला कशा प्रकारे कन्व्हिन्स करतात दलाल किंवा असे सर्व निर्माण करून. नाही पण जे आपले ज्यांचा विरोध आहे ज्यांना आपले काढून वगैरे आम्ही सगळे लोक देतो त्याच्या विरुद्ध कंपल्सरी ॲप्लिकेशन सुरू केलं आहे आपण. कंपल्सरी ॲप्लिकेशन सुरू केलं आहे. माहिती कंपल्सरी ॲक्विजिशन या देशात नॉट अलाउड. नाही सेकंड प्रोसेसमध्ये पहिल्या मान्य झालं नाही, ते तयार झाले नाही स्वतः, तर त्याची दुसरी प्रोसेस त्या देशाचा कायदा UPAच्या सरकारमध्ये केलेला आहे, जमीन अधिग्रहणाचा कायदा. तेव्हा आनंददादाही होते पार्लमेंटमध्ये. अशी कुणाची जमीन बळजबरी कोणीही या देशात घेऊ शकत नाही.
कारण तो नंतर त्याच्यात मॅडम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या बदल केला गेला तो आणि त्याचा फायदा काय बदल? हा त्या 2013चा जो आपण कायदा म्हणतात त्याच्यामध्ये पहिल्या प्रोसेसमध्ये जर त्यांनी मान्य केलं नाही तर नंतर ह्याच्यामध्ये कारण उलट इथे तर पेसाचा कायदा लागू आहे. पेसामध्ये काही त्यांना संरक्षण आहे ते संरक्षण सुद्धा मिळत नाही आपल्याला. पेसाचं पण संरक्षण मिळत नाही. आपण माहिती करून घ्या. हो तर आपण आता तर कलेक्टर किंवा कोणाकडे ती लँड ऍक्विजिशन विकाताईशी बोलते. विकाताई नेहमी येतात माझ्याकडे. मॅडम म्हणून मी म्हणतो की ती इथे आम्ही बुलेट ब्युरोची परिषद घेतली होती आणि त्याला आम्ही साहेबांना भेटलो होतो. साहेब म्हणाले की मी काय येणार नाही पण जयंतराव पाटील अध्यक्ष आहेत ते येतील तर त्यांना जमलं नव्हतं म्हणून नवाब मलिक साहेब आले होते आणि त्यांनीही आश्वस्त केलं होतं आम्हाला. तेव्हा नीलमताई गोरेजी होत्या, उषाताई होत्या, सुरेखाताई होत्या आणि आम्ही सर्व मी जरूर याची डिटेलमध्ये माहिती काढेन. म्हणजे आम्हाला असं वाटतं की शेतकरी कारण काय आहे इथे 3 प्रोजेक्ट मॅडम चाललेले आहेत. 3 म्हणजे 4. एक आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ज्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर जमीन घेतली गेली म्हणजे ती तलासरीपासून विरारकडे. दुसरं आहे डहाणू ते विरार ते डहाणू असं चौपदरीकरणाचा आहे तिथे त्याच्यामध्ये सुद्धा जमीन गेली. आणि तिसरं आहे वडोदरा एक्सप्रेस. त्यात सुद्धा एवढा आता आपण कोणत्याही भागात जर पाहिला तर आपल्याला असं दिसेल की प्रचंड रुंद रस्ता म्हणजे आमच्याकडे मुंबई अहमदाबाद रस्ता असताना सुद्धा एक पॅरलल त्याच्याहीपेक्षा डबल रस्ता आता बनवला तर त्यात मोठ्या प्रमाणात कमी केले. आणि आता हा 4था बुलेट ट्रेनचा प्रकल्प वाढवण बंद त्या आणि ह्याच्यामध्ये सर्वात समन्वय जो आहे हा समन्वय आहे आदिवासी आणि 10 शेतकरी. अल्पउदारण शेतकऱ्याच्या. तर म्हणून मला वाटतं की आपण म्हणजे जास्त सेन्सिटिव्ह आहात म्हणून आपण जरा जास्त चांगल्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहावं. विशेषतः आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या सर्वांचं खूप हे आहे की पूर्णपणे मॅडम जरूर याची माहिती काढून दादांकडे आम्हाला आल्यावर बैठक करणं आवडेल. जरूर जरूर. महाराष्ट्राची परंपरा आहे संघर्षात्मक जे काय असेल ते उदाहरण पाहिजे. महागाईचा प्रश्न सुरू आहे मोठ्या प्रमाणात केंद्राच्या धोरणामध्ये. सत्ताधारी तिथला सत्ताधारी काही करेल असं दिसत नाही पण इथला सत्ताधारी जर असला तरी तिथल्या सत्ताधाऱ्यांच्याकडून त्याला काही वेगळा प्रतिसाद किंवा वेगळा विरोध लोकांच्या बरोबर होणं गरजेचे आहे. ते आतापर्यंत होत असते. गेल्या अनेक वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सोबत दिसत नाही या प्रश्नावर. मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी काँग्रेसचं कालच मी टीव्हीवर आंदोलन बघितलं. मागच्या आठवड्यात सेनेनी मोठं आंदोलन केलं. त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं. सातत्य दिसत नाही यात कारण नाही आंदोलन मग आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. दिल्लीला पार्लमेंटमध्ये बोलतोय, पत्र लिहितोय, त्या सगळं फॉलोअप रेग्युलर होतोय. म्हणजे करायचं म्हणलं तर आठवड्याला आंदोलन करू. आंदोलन करायला काय असं होतंय का केंद्र सरकार लक्ष देत नाही. अर्थातच केंद्र सरकार म्हणजे मला ऍक्च्युली आश्चर्यही वाटलं आणि थोडंसं दुःखही वाटलं की कालचा कोविडचं भाषण त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की माननीय प्रधानमंत्र्याकडे बघा कुठल्याही पक्षाचे एकदा निवडून आले ते आपल्या सगळ्यांचे देशाचे प्रधानमंत्री आहेत. तर देशाचा प्रधानमंत्री हा फॅमिलीचा हेड असतो. तर आपल्या पूर्ण भारतीय कुटुंबाचा हेड कोण आहे तर ते आपले प्रधानमंत्री आहेत. आमची अपेक्षा होती की काल प्रधानमंत्र्यांनी कोविडवर बोलून काहीतरी मार्गदर्शन करावं. त्यांनी ज्या पद्धतीने सरकारांवर ते ढकललं थोडंसं दुर्दैवी होतं. आणि जो प्रधानमंत्री असतो ना ही हॅज टू बी स्टेट्समन. ही कॅन बी 24/7 पॉलिटिशियन. आणि त्यांनी राज्याची मदत करायची. इलेक्शनला जरूर संघर्ष करू पण एकदा निवडून आल्यावर इतक्या मोठ्या पदावर जेव्हा असतात तेव्हा आम्हालाही मी नेहमीच म्हणजे मागच्या वेळेस प्रधानमंत्री जेव्हा महाराष्ट्राच्या बद्दलही काही बोलले होते मलाही खूप दुःख होतं आणि वेदना होता जेव्हा देशाचे प्रधानमंत्री आवर्जून सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात बोलतात. म्हणजे कोविड पसरवला मग आता महागाईबद्दल ते बोलले. मी तेव्हाही त्यांना बोलले होते की या अस्वस्थ करणाऱ्याच गोष्टी आहेत. मला नेहमी मी मागेही बोलले होते आणि मी पुन्हा तेच बोले की मी मोदीजींना नेहमी म्हणते की मी अस्वस्थ आहे पण मी दुःखी नाही आहे पण मी हैराण हूँ. मोदीजी आपसे नाराज नहीं हूँ मैं हैरान हूँ. या देशाचा प्रधानमंत्री एका राज्याबद्दल असं कसं मॅडम जिल्ह्यातले राष्ट्रवादी 2 गटात विभागले गेले.
जिल्ह्यातली राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेलेली हां. आहे. एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हा पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पुढे जाण्यासाठी काही योजना आपण किंवा काही 19 मध्ये पक्ष सत्तेत येईल असं तुम्हाला वाटलं होतं? खरं सांगा. मी जिल्ह्यात राष्ट्रवादी होते. मी अजून मोठं सांगते, 2019 मध्ये कुठे हँड ऑन युअर हार्ट अँड हार्ट पक्ष तुम्हाला कधी असं वाटलं होतं का 19 मध्ये सत्तेत येईल? वाटलं नाही. ते आता कारणं झाली, पण तुम्हाला वाटलं होतं का? तेव्हा तर राईट ऑफच केलं होतं ना आम्हाला तुम्ही. 24चं बघू असंच चाललं होतं. त्यामुळे पॉलिटिक्स इज अ गेम. पवारसाहेब विरोध कसं होतं? काय आता ते काय करतात ते मी कसं सांगते? मैडम जैसा मैडम मैं क्या बोलता हूँ, ओबीसी को लेकर देखा जाए, आरक्षण को लेकर जो है कि केंद्र सरकार जो है राज्य सरकार पे डाल रही है, राज्य सरकार केंद्र सरकार पे डाल रही है, और कल ओबीसी आरक्षण को लेकर पालघर में एक मोर्चा का भी भव्य आयोजन किया गया है। तो इस ओबीसी आरक्षण को लेकर क्या कहेंगे? मेरे ख्याल से माननीय भुजबल साहब, माननीय उद्धव जी, माननीय दादा, माननीय जितेंद्र आवाड, उन्होंने बहुत अच्छे तरह से इस पे वक्तव्य किया है और फैक्चुअल सिचुएशन चारों ने, मैंने भी सुना है, वो उन्होंने क्लैरिफिकेशन दिया है। तो हमारे 4 वरिष्ठ नेता जो बोले हैं महाविकास आघाड़ी, मुझे नहीं लगता उसमें और कहने की कुछ अलग मैं आपको बता सकूँ। काही मराठीमध्ये ओबीसी एकदा पुन्हा आज रस्त्यावर स्पष्ट आहे का? हां, मी उत्तर देते तुम्हाला. माननीय भुजबल साहेब, माननीय जितेंद्र आव्हाड, माननीय उद्धवजी आणि माननीय दादा या दोघांनी या विषयावर सविस्तर गेल्या आठवड्याभरात व्यवस्थितपणे मांडणी, विधान आणि सत्य परिस्थिती ही राज्यासमोर ठेवलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. आणि इम्पिरिकल डेटा जो सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे मागत होतो, हा मी स्वतः पार्लमेंटमध्ये अनेकदा ऑन रेकॉर्ड मागितलेला आहे. आणि त्याच्यात तफावत येते असं केंद्र सरकारच्या उत्तरात. त्यांनी कोर्टात असं सांगितलं की आमच्याकडे ॲक्युरेट डेटा 100% नाही आहे, आणि पार्लमेंटमध्ये सांगितलं की आमच्याकडे डेटाच नाही. म्हणजे तुमच्याकडे डेटा नाही आहे का ॲक्युरेट डेटा नाही आहे याचं स्पष्टीकरण करावं. आणि ते इथे जेव्हा सत्तेत होते तेव्हा इम्पिरिकल डेटाबद्दल सातत्याने बोलवायचे. त्याच्यामुळे 3 धोरणं ते आमचे जे आता केंद्र सरकारमध्ये बसलेले आहेत तशी ऑन रेकॉर्ड 3 उत्तरं त्यांनी दिली. कारण आजकाल काय होतं, मला एका गोष्टीचं स्वागत करते मी की तुम्ही आज काय बोलला आणि 1 महिन्यानी 1 वर्षांनी किंवा उद्या काय बोलला हे रेकॉर्डवर आहे. गेल्या 2-3 दिवसात मी बघते काही लोक आज एक बोलतात, उद्या एक बोलतात आणि एक आणि म्हणतात मी असं म्हणलोच नाही. त्याच्यामुळे एक अकाउंटेबिलिटी छान आहे तुमच्या मीडियामुळे आणि ते रेकॉर्डेड असतं. त्याच्यामुळे मी आज काय बोलले आणि उद्या काय बोलले हे ते, आणि तुम्ही ते छान बॉक्स करून दाखवता ह्या तारखेला काय बोलले आणि ह्या तारखेला. त्याच्यामुळे ते म्हणजे आता पुढचं मला बोलायची काही फारशी गरज वाटत. मैडम मेरा एक लास्ट सवाल ऐसा है कि अभी आने वाले समय में मुंबई और सही विरार सहित बहुत सारे महानगर पालिका का चुनाव होने वाला है, तो ऐसे चुनाव में अघाड़ी सरकार एक साथ चुनाव लड़ेगी या अलग अलग चुनाव लड़ेगी? आगे आगे देखो होता है. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.